नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. फलटण मधून एक धक्कादायक खुनाची घटना समोर आली. दोघंही चॅटिंग करता करता भेटायला गेले आणि मुलीच्या भावानं त्यांना रंगी हात. रात्रभर मुलाला या भावानी मिळून बेदम मारहाण करत त्याचा चाकीत जीव. प्रेमाची किनार असलेल्या या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली. मुलं वयात आले की करिअरवर लक्ष न देता प्रेमाच्या आगीत झुकून देतात. त्यामुळं करिअर आणि जीवन दोन्हीही उद्ध्वस्त होतात. असंच काहीसं घडलंय फलटण तालुक्यातील ढवळपाटी या गावामध्ये. सोमनाथ संदीप जाधव वय 18, राहणार मिऱ्याची वाडी, दालवडी, तालुका फलटण. हा तरुण जवळच असणाऱ्या ढवळ गावातील एका मुलीच्या संपर्कात होता. त्यामुळे दररोज रात्री त्यांचं मोबाईलवरून चॅटिंग सुरू असायचं. याबाबत मुलीच्या कुटुंबियांनी मुलीला आणि मुलाला दोघांनाही समजावून सांगितले होते. मात्र तारुण्याच्या नशेत दोघंही बुडाले होते. अखेर गुरुवारची रात्र सोमनाथसाठी काळ रात्र ठरली. जेवण करून सोमनाथ रात्री घराच्या अंगणात झोपला होता. मात्र तो झोपी गेला नव्हता, तर तो तिच्या मैत्रिणीसोबत मोबाईलवरून चॅटिंग करत होता. रात्री 11:30 वाजल्याच्या सुमारास सोमनाथ चॅटिंग करत करत तो मैत्रिणीला भेटायला गेला. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेणार तितक्यात मुलीच्या वडिलांनी दोघांनाही बघितलं. त्यावेळी या वडिलांनी लगेच त्यांचा मुलगा आदित्य विजय शिंदे याला बोलावून घेतले. त्यावेळी आदित्य शिंदे आणि नरसिंह शिंदे यांनी सोमनाथला घरामध्येच लाथाबुक्क्याने बेदम मारले. त्यानंतर 1:30 वाजता सोमनाथच्याच मोबाईलवरून त्याचे वडील संदीप शिंदे यांना माहिती देत ढवळी पाटी येथे बोलावून घेतले. त्यावेळी पहाटेचे 2:30 वाजले होते. याच ढवळी पाटी येथे एका लाल रंगाच्या कारमधून दोघेजण उतरले आणि त्यासोबत सोमनाथला देखील उतरवले. काही वेळातच आणखी दोघेजण मोटारसायकलवरून आले. त्यावेळी 4 जणांनी वडिलांसमोरच लाथाबुक्क्याने बेदम मारायला सुरुवात केली. हा संपूर्ण प्रकार वडिलांच्या समोरच सुरू होता. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास कुणीच मदतीला आले नसल्याने सोमनाथ हा जीव वाचवण्यासाठी सैरावाला पळू लागला. मात्र मारेकऱ्यांनी अखेर त्याला बाजार समितीच्या पटांगणात गाठला आणि जीव जाईपर्यंत मारला. अखेर बेशुद्ध अवस्थेत त्याला वडिलांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये 4 जणांवर गुन्हा दाखल केला असता पोलिसांनी यातील दोघांना अटक केल्याचं समजतंय.